चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच 5 एप्रिल शुक्रवार मात्र अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे पापमोचन एकादशी। खरं तर सकाळपासून बऱ्याच लोकांनी एकादशीच्या असंख्य सेवा केल्या असेल, बऱ्याच लोकांकडे आज व्रत असेल, कारण असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। आपल्या आयुष्यामध्ये काही इडापिडा असेल, संकटे असतील, कुठला दोष लागलेला असेल तर त्या सगळ्या दोषातून आणि संकटातून आपली मुक्तता होते। बघा, एकादशीच्या दिवशी जरी तुम्हाला व्रत धरणं शक्य नसेल किंवा जास्त काही करणं जमत नसेल, फक्त 5 मिनिटं तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण केलं, 5 मिनिटं तुम्ही एका जागी शांत बसून भगवान श्री विष्णूंची नुसती तुम्ही उपासना केली, फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी जप केला ना तरी संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला लागतं। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे। ज्यांनी आज दिवसभरामध्ये व्रत, वैकल्य, उपासना, आराधना बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत ते देखील हा उपाय करू शकतात। आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही की ताई आम्हाला इच्छा होती पण वेळ मिळाला नाही, आम्ही बाहेर गेलो होतो, ऑफिसची कामं होती, प्रापंचिक कामं होती, आम्हाला करायचं होतं पण जमलं नाही, त्यांनी हा जर उपाय केला तर संपूर्ण आजच्या व्रताचं फळ तुम्हाला लागेल। या उपायाने एक मंत्र सांगणार आहे जो एकादशीच्या रात्री झोपताना तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र म्हटल्याने तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल, अडलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला मार्ग मिळत जाईल, आर्थिक जी काही चणचण तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असेल ही आर्थिक चणचण कुठेतरी कमी होईल आणि तुमची आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने होत जाईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो फक्त आणि फक्त आपल्याला एकादशीच्याच दिवशी करता येणार आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये काही केल्या इच्छांची पूर्तता होत नसेल, कामांमध्ये अपयश सारखं येत असेल, कुठल्याच गोष्टीत यश येत नसेल, घराची, मुलांची, पतीची प्रगती खुंटलेली असेल, आर्थिक वृद्धी होत नसेल तर त्या प्रत्येकाने हा उपाय नक्की करा। या उपायानंतर तुमचे दिवस बदलायला लागतील, या उपायानंतर तुमचे नशीब बदलायला लागतील। आता काय उपाय आहे, कुठला मंत्र आहे, हे सगळं काही व्यवस्थित तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे रात्री झोपताना आपल्याला देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे श्रीफळ, म्हणजे एक नारळ। एक छोटासा पाणीदार असणारा व्यवस्थित शेंडीवाला एक नारळ घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या, ऑलरेडी धुतलेला वगैरे असेल तोच घेतला तरीही चालेल। हा नारळ एका प्लेटमध्ये तांदळावरती, म्हणजे एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती हा जो नारळ आहे तो देवघराच्या समोर ठेवायचा आहे। त्याच्यानंतर या नारळाला तुम्हाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे, ठीक आहे। याच्यानंतर देवघरामध्ये जर तुमचा दिवा पेटता असेल तर आवर्जून तोच दिवा तुम्हाला त्याला ओवाळायचा आहे, दिवा विझता असेल तर नवीन दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। दिवा तुम्हाला या नारळाला ओवाळायचा आहे, सोबत एक अगरबत्ती प्रज्वलित करून ती त्या नारळाला म्हणजे श्रीफळाला ओवाळायची, बाजूला लावून द्यायची आहे। त्याच्यानंतर तुमचा उजवा जो हात आहे तो उजवा हात तुम्हाला त्या नारळाच्या वरती ठेवून द्यायचा आहे। शेंडी, बघा, नारळाची जी शेंडी आहे ती देवघराच्या समोर आली पाहिजे, देवांकडे आली पाहिजे, अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आणि आपला उजवा हात जो आहे तो त्या नारळावरती ठेवून द्यायचा। त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं 3 वेळा पठण करायचं आहे, मोजून फक्त 3 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणा। ज्यांना विष्णू सहस्त्रनाम येत नसेल गुगलवरती टाईप करा, तिथे तुम्हाला सहज मिळेल, तुम्ही तिथून वाचून म्हणू शकता, पुस्तक असेल त्याच्यातून म्हणा। समजा नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र, आता नित्यसेवेचं पुस्तक सगळ्यांकडेच असेल, नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रम आहे किंवा सेपरेट पुस्तकातही व्यंकटेश स्तोत्र आहे, तुम्ही त्यात म्हणून म्हटलं तरी चालेल। 3 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर
तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे। बघा, ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। म्हणून तुम्हाला 3 वेळा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे। हे म्हणून करून सगळं झालं की त्याच्यानंतर तुम्ही रात्री झोपी जाऊ शकता किंवा तुमची जी काही कामे असतील ती करू शकतात। फक्त तो जो नारळ आहे तो तिथेच ठेवायचा। लक्षात ठेवा, नारळावरती जेव्हा हात ठेवाल तेव्हा सगळ्यात पहिले इच्छा व्यक्त करायची आहे। ज्या इच्छेसाठी हा उपाय सेवा करतात ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। यानंतर एक पांढऱ्या रंगाचा किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। म्हणजे जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठाल, आता आज हा उपाय केला, उद्या सकाळी जेव्हा उठाल, स्नान वगैरे कराल, त्याच्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या किंवा लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडामध्ये तो जो नारळ आहे तो नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। याच्यासोबत जे त्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ आहे ते तांदूळही तुम्हाला त्या नारळासोबतच त्या कापड्यात ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला गुंडाळायचं आहे। म्हणजे ते तुम्हाला त्या नारळासोबत घट्ट बांधायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ घेऊन कुठल्याही कृष्णाच्या, कुठल्याही रामाच्या मंदिरामध्ये, विष्णू भगवानांच्या मंदिरामध्ये किंवा मग तुम्हाला कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। यापैकी कुठलंही मंदिर जे भेटेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन हा नारळ, हा श्रीफळ आणि त्याच्यासोबत घेतलेले हे तांदूळ अक्षदाचे आहे तिथे जाऊन तुम्हाला तिथे ते अर्पण करायचे आहे। इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि मग तुम्हाला घरी निघून यायचं आहे। बघा, हा उपाय केल्याने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील। सगळ्यांनाच माहिती असेल की श्रीफळ जे भगवंतांचं सर्वात प्रिय मानलं जातं। आपली कुठलीही इच्छा असेल, कुठलीही सेवा असेल ती आपण डायरेक्ट कधीच देवापर्यंत पोहोचू शकत नाही, पण नारळ हे असं माध्यम आहे की जे आपण भगवंताला अर्पण केल्याने त्याच्या मार्फत आपली जी इच्छा असेल, जी सेवा असेल ती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो। जेव्हा तो नारळ तुम्ही घ्याल, नारळावरती तुम्ही उजवा हात ठेवाल, तुम्ही मंत्र जप करून तो नारळ तुम्ही सिद्ध कराल आणि सिद्ध केलेला हा जो नारळ दुसऱ्या दिवशी मंदिरात ठेवून घ्याल, तेव्हा लक्षात घ्या त्या क्षणात तुमची सेवा फळीस जाईल, तुमची सेवा सिद्धीस जाईल। तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल। ज्या क्षणात तुम्ही हा नारळ तिथे अर्पण कराल त्या क्षणात तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला प्राप्त होईल। त्या नारळासोबत तुम्ही कितीही कठीण इच्छा व्यक्त केलेली असेल, जी इच्छा काही केल्या पूर्णच होत नसेल तर ती सगळ्या तुमच्या ज्याही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील, तुमचे दिवस बदलायला लागतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त राहील। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।